नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आरोग्य आणि लोकाभिमुख प्रशासनामध्ये देखील परभणी जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. जिल्हा रुग्णालयाने सलग 2 वेळा राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असून कॅथलॅबचे काम पूर्ण झाले आहे आणि MRI सुविधेचा सुमारे 1000 रुग्णांनी लाभ घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरातून 30,000हून अधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळाला आहे. 852 ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल गाव नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शुभेच्छा संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इक्बाल, आमदार डॉक्टर राहुल पाटील, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कोमावत तसेच अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आदींसह स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाले, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाने राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. पोलीस विभाग राबवित असलेल्या लोकाभिमुख उपक्रमाबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक आणि सहकाऱ्यांचे देखील अभिनंदन यावेळी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील 1,60,769 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या यादीतील पात्र 79,855 शेतकऱ्यांसाठी 582 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. उद्योग आणि रोजगाराला चालना देण्यासाठी परभणी ग्रोथ हब अंतर्गत रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी परभणीत आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी सुमारे 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यावेळी जलसंधारण सप्ताहानिमित्त आयोजित महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर लोगोचं अनावरण पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण तसेच मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता काविराज कुचे यांची उपस्थिती होती. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते विविध विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या, वीर माता आणि वीर पत्नींचे योगदान अतुलनीय आहे. आपल्या पतीचे किंवा मुलाचे दुःख मनात ठेवूनही त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांच्या या त्यागाला आणि योगदानाला सलाम असून शासन आणि समाज म्हणून सर्वजण वीरमाता, वीरपत्नी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या सदैव पाठीशी आहेत, असं प्रतिपादन हिंगोली जिल्हा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील श्री शांती विद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वीर योद्धा परिवार सन्मान सोहळ्यामध्ये पालकमंत्री बोलत होते. यावेळी मुनिश्री 108 अक्षय सागर महाराज, मुनिश्री 108 उपशमन सागर महाराज, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवगरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी विकास माने आदींची उपस्थिती होती. भारतीय स्वातंत्र्य दिन शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी परभणी शहर महापालिकेच्या प्रांगणामध्ये महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. यावेळी उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, उपायुक्त तुकाराम कदम यांच्यासह महापालिकेतील विविध सभापती, नगरसेवक यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना महापौरांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या विकासासाठी आणि शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीनं योगदान द्यावं, असं आवाहन केलं. परभणी शहरातील बालविद्या मंदिर हायस्कूल या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार झरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अरुण बोराडे, उपमुख्याध्यापक रामदास तोमेवार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता जाधव, पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर, सीमा बोके यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भिंतीपत्रकाचं मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आलं. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनपर आपली मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून परभणी तालुक्यातील आसोला या ठिकाणी विविध लोकोपयोगी आणि विकासात्मक उपक्रमांचा शुभारंभ पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रीमती कस्तुराबाई भरोसे, केशवराव भरोसे, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, कृष्णा भरोसे, डॉक्टर अक्षदा भरोसे यांची विशेष उपस्थिती होती. संजीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षण महर्षी स्वर्गीय ॲडव्होकेट शेषराव धोंडजी भरोसे आबा यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानीचं देखील यावेळी उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आसोला येथे भेट देऊन विविध सुविधांची पाहणी केली आणि आरोग्य सेवांबाबत माहिती घेतली. समाजामध्ये लोकशाही मूल्य रुजली पाहिजेत, यामधूनच संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज आणि देश घडावा, असं प्रतिपादन स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी केलं. धम्ममैत्री संवाद अभियान आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमानं स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. स्वातंत्र्य दिनी परभणीत पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात 1000 तिरंगी फुग्यांनी हा परिसर सजवण्यात आला होता. यावेळी महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख यांच्या हस्ते तिरंगी पुष्पहार अर्पण करण्यात आला. आपण सर्वजण देशाचे जबाबदार नागरिक असून भारतीय संविधानाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचं पालन करूया, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, तसेच गौतम मुंढे, डॉक्टर राजेश रणखांबे, संजय बगाटे, राजकुमार एंगडे, सुधाकर श्रीखंडे, राहुल घनसावंत, रवी बावळे, समीर रोडे, दीपक पंचांगे, पौर्णिमा एंगडे, सुदाम तूपसुंदरे आदी यावेळी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.